शारदा, कुठे चाललीस? कढी बनवलीये नारायण भाऊजींच्या आवडती. तेव्हा म्हटलं थोडी त्यावेळी म्हणतेस मग वाटीमध्ये का तो करून द्यायचा ना. नारायणच्या घरच्यांना काय उपास ठेवायची काय? नाही तसं नाही पण बिन काय नाही. मला शानपणा शिकू नकोस. दुसऱ्याच्या घरची साडीसाठी काय आपल्या घरी आणायची काय? काकू काकू काय ग? बाबा म्हणाले काकांना आळूची भाजी फार आवडते म्हणून घेऊन आले. चल दे इकडं. ठीक आहे, याला व्यवहार बोलतात, पण हा कधी मधी करायचा असतो. चल निघ घरात. एवढे कपडे धुवून झाली का आपण नक्की घरी जाऊ. बघ बरं किती कपडे धुवायची. एवढी कपडे कधी होणार? एवढे कपडे धुवायलाच पाहिजे. तुझे बाबा किती आजारी आहेत माहितीये ना. बाबा कधी बरे होणार? अगं बाबा होतील बरे. मी तर देवाला रोज साखर घालते. तुझे बाबा नक्की बरे होतील. देवाच्या मनात असताना नक्की तुझे बाबा बरे होतील. आई चल ना गं घरी. आई आई चल ना घरी, मला भूक लागली. आई चल. अगं राणी थांब जरा, आपण जाऊ घरी. एवढीच राहिली कपडे. आई चल ना गं घरी. आई थांब राणी. आई चल ना गं. तुला सांगितलंय ना 10 वेळा म्हणू नको. चल चल. एवढे कपडे धुतल्याशिवाय कसं काय घरी जाता येईल? कळत पण नाही 10 वेळा सांगायचं तरी. तू मग कशाला संताप देते मला सांग बरं. काम केलं नाही तर बाबा कसे बरे होतील सांग. कोण करीन आपलं घरचं? जाऊ नये. तू ऐकते ना, तू शहाणी मुलगी आहे ना. आम ऐकणार नाही बाळा. बस नको रडू. चाल नको रडू बाळा. पाहिलं, लोकांना कामं ठेवलं की अशी लोक कामं करतात. अगं काय झालं कटकट करायला? अहो तुम्ही याला कटकट म्हणता का? झालं तरी काय? अहो त्या कामवालीनं कपडे नुसते नावाला धुतलेत, बाकी कपडे सगळे मळकेच. अगं तिची परिस्थिती गरीब आहे, सांभाळून घे. अहो फुकट काम करत नाही ती, पैसे द्यावे लागतात तिला. शांत हो शांत हो. आता भांड्याचं पण काय करून ठेवलंय कुणास ठाऊक. आता मला सगळं बघावं लागेल. जरा नीट भांडी घास आणि हात हलव जरा. खायला दोन्ही हात चालतात तसे जरा कामालाही हात चालू द्या. दळभद्री लक्षणं मेलीची बघतीस काय माझ्याकडे अजून? आतमध्ये भांडी पडली ती कोण तुझा बाप घासायचा? आई ग भूक लागलीये. लागली बघा भूक आता या भिकारडीला. पहिल्यांदा ते झाडून घे आणि मग बघते आतमध्ये शिळं पाक काय आहे का ते. आई ग भूक लागलीये. इकडे राणी बेटा. राणी बेटा नको रडू. देवा
काही परिस्थिती आणली माझ्या जीवनात तुझ्याकडे मी फुलांची अपेक्षा सुद्धा केली नव्हती रे. साधी फुलं नको, काट तरी नको येऊन देऊ आमच्या वाट्याला. माझ्या मुलाबाळांसाठी नको रे असं करू देवा. परमेश्वरा, असा मी काय गुन्हा केला परमेश्वरा? माझ्यावर हे दिवस आलेस परमेश्वरा. अरे अरे आज मला अपंग बनवलंस आणि आता माझ्या बायका मुलाला लोकांची धुनी भांडी करावी लागते देवा, लोकांची धुनी भांडी करावी लागते. अरे नको हे मला असह्य जीवन देवा, असं जीवन नको देवा. इतके त्राण नको देऊ मला, नको छळू रे देवा. काय मला छळू नको, नको छळू माझ्या परमेश्वरा. नाही, आता मला काहीतरी केलंच पाहिजे, आता मला काहीतरी केलंच पाहिजे. पण या अपंग माणसाला कोण काम देणार? नाही, इथे अपंग माणसं करतात तसंच मी करणार. बरं वेळ आली तर मी भीक मागेल. हा, मी भीक मागेन, परंतु माझ्या मुलांचं पोट भरणार. मी भीक मागेल, परंतु माझ्या मुलांचं पोट भरणार. नारायण, अण्णा, कसल्या भोगाला चिकटून बसलायस नारायण? आप्पा, एकदा दिवस फिरले ना का त्याची सावली सुद्धा त्याची साथ सोडून जाते रे. बाबा बाबा, राजू आला, त्याला काही सांगू नको. कोवळं मन आहे त्याचं, धक्का बसेल त्याला. बाबा बाबा, कुठे होता तुम्ही? आई घरी काळजी करतेय, एकतर तुम्हाला बरं नाहीये. चला ना घरी. अरे वा, ऐती शिकार घावली. वाघाची व्यसन माझ्या हातात आली. साला माधव गावात मोठ्या बढाया मारत होता. माझं दुकान चांगलं चालत असताना माझ्या समोर दुकान टाकून माझ्या दुकानचा सत्यानाश केला. आता मी त्याला बेइज्जत करतो, तेही रस्त्यावर. चला, आपल्याला कामाला लागलंच पाहिजे.